महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसींचे नेते असल्यानं त्यांना मुद्दाम मनोज जरांगे यांच्याकडून लक्ष केलं जात आहे। मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना लक्ष करणं थांबवलं नाही तर तेली महासंघाकडून राज्यभर आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रीय तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। मागच्या 2-3 दिवसात पाहतो की असं बघायला मिळतं की मनोज जरांगेकडनं वारंवार चंद्रशेखर बावनकुळेंना लक्ष केलं जात आहे। का लक्ष केलं जातं असं वाटतं तुम्हाला? जरांगे पाटील कधी कोणत्या गोष्टीवर अभ्यासच करत नाही आणि दबावाचं राजकारण करत असते। बावनकुळे साहेबासारख्या ज्यांनी इंग्रजाच्या काळापासून जे काही शेतकऱ्याचे प्रश्न होते, ती नियम होती, त्याला थारा देऊन सर्वसाधारण शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं आणि अशा माणसाच्या विरोधात जरांगे पाटलांना बोलणं हे बरोबर नाही, संयुक्त नाही आहे। पण आम्ही हे कधी सहन करणार नाही। आमचा सुद्धा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालू होणार आहे। तेली समाजाच्या वतीने विरोध केला जात आहे, कुठेतरी ओबीसी असल्यामुळे देखील त्यांना मुद्दाम लक्ष केलं जातं असं वाटतं तुम्हाला? हे तर नक्कीच आहे, ते ओबीसीचे नेते आहे आणि ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्याने ते लढत आहे आणि म्हणून त्यांना टार्गेट करत आहे। तेली समाजाची काय भूमिका असणार? आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन हे उभं करणार आहे, जिल्ह्यात आणि याची मीटिंग आमची सोलापूरला 23 तारखेला आहे। एक ओबीसीचं मोठं नेतृत्व पुढे येत असल्यामुळे कुठेतरी मुद्दाम त्याला लक्ष केलं जात आहे बावनकुळेच्या रूपाने। बावनकुळे साहेबांना जरांगे पाटील नेहमीच लक्ष करत आहे। त्यांना माहीत आहे की ओबीसीचा नेता आहे आणि आपापल्या समाजासाठी ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्याने बावनकुळे साहेब लढत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।